सहाय्य होऊ एकमेका एकमेकांना सहाय्य करावं लागतं महाराज, त्याशिवाय ह्या घटना घडणं शक्य नाही. त्यामुळं या ठिकाणी उपस्थित असलेले आता उत्कृष्ट गायनाचार्य कपिल महाराज करंजी, तसेच त्यांना साथ केलेले दुसरे महाराज, आता सर्वांचे परिचय काही सांगणं एवढं शक्य नाही. त्यामुळे उपस्थित सर्व टाळकरी, विलेकरी, मृदंग वादक, चोपदार, सेवेकरी आणि उपस्थित सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होतो आणि सेवेला नमस्कार. सद्गुरु सुजाण व्हायचे. या ठिकाणी महादेव प्रभू आम्हाला काय सांगितले, यांनी आम्हाला बाधा झालेली आहे. नरदेह आम्हाला प्राप्त झालेला आहे, पण या नरदेह प्राप्त झाल्याच्या नंतर या देहाचं महत्व आम्हाला कळालेलं नाही आणि यामुळे आम्ही भवविषयामध्ये या ठिकाणी गुंतत चाललेले आहोत आणि भगवंताच्या भक्तीपासून आम्ही दूर होत चाललेलो आहोत. आम्हाला देवाने हा देह दिलेला आहे. कशासाठी दिलेला आहे? कशासाठी दिलेला आहे नेमका? हो, देह दिला माणसाचा दिलेला आहे आणि हा देह माणसाचा दिलेला काय आहे? मोक्ष प्राप्तीचं साधन जर कुणाचं असेल, कुण्या देहामध्ये प्राप्त होत असेल तर फक्त आणि फक्त माणसाच्या जन्मामध्ये आम्हाला मोक्ष प्राप्त होऊ शकतं. कुत्र्या, मांजरा, गध्या, घोड्याच्या योनीमध्ये जर तुमचा जन्म झाला तर तुम्हाला मोक्ष प्राप्त करता येणार नाही. का? कारण की या ठिकाणी संतांनी सांगितले, काय सांगितले महाराज? नरतनु हेची नरतनु हेची Shut
या ठिकाणी आम्हाला म्हणत आहेत नरतनु हीची मुक्तीची माहिती. आणि किती वारंवार प्रार्थना होता. म्हणजे काय म्हणतात महाराज, हे नरतनु हे माणसाचं जे शरीर आहे हे मोक्षाचं माहेर घर आहे. आणि हे तुम्हाला हात जोडून प्रार्थना करून मी सांगतोय या ठिकाणी आम्हाला हा मानवाचा देह आम्हाला मिळालेला आहे. हा देह कसा आहे, दुर्लभ आहे महाराज. अवचित प्राप्त नरदेह, अवचित प्राप्त नरदेह, अवचित जन्म घेतल्याचा 84 लक्ष योनीमध्ये जन्म घेतल्याच्या नंतर हा मानवाचा देह मिळतो. आणि या मानवाचा देह मिळाल्याच्या नंतर हेच नरतनु मुक्तीचं माहेर आहे हे आम्हाला संतांनी सांगितलेलं. हा देह आम्हाला मिळालेला आहे महाराज. पार्वती वल्लभ पार्वती वल्लभ गावा किती याची काही सीमा आहे का? नाही. का? कारण की सीमा असं नाही. भगवंताचं नाम चिंतन करण्यासाठी कुठली सीमा नाही. शिंक जांभळी ठोकला तुकाची वेळ वाढेल. जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी आम्हाला सांगतात. बघा मला काहीच अडचण नाही. मला मी दोन्ही संप्रदायाची करतो, शैव कीर्तन करतो, हरी कीर्तन करतो. आणि सद्गुरूची कृपा माझ्यावर एवढी आहे की खंजीवन समाधीस्थ असणारे आमचे तोडलिंग शिवाचार्य महाराज यांची माऊलीपेक्षाही जुनी संजीवन समाधी या ठिकाणाच्या कडूमध्ये आहे. आणि त्या तोडलिंग स्वामीचा कृपा अंकित प्राप्त विशिष्य आहे. आणि त्याच जोरावर माझ्या सुद्धा 250 अभंगाच्या रचनेचं पहिलं पुस्तक या ठिकाणी यावेळी प्रकाशित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मला अडचण कुठलीच येत नाही महाराज. मी फक्त माझा एक दोष, मी कुणाकडे कीर्तन शिकायला गेलो नाही, कुणाकडे कुठलं ज्ञान घ्यायचं गेलो नाही, कुणा गुरुकुलामध्ये गेलो नाही. आणि फक्त भगवंतावरती असलेल्या श्रद्धेच्या जोरावरती आणि माझ्या आईचा विश्वास आणि माझ्या वडिलांची सेवा या फक्त सामर्थ्यावर या ठिकाणी मी आज महाराष्ट्रामध्ये 2 वर्षापासून संपूर्ण कीर्तन करत फिरतोय. आणि आज या तेलंगणामध्ये सुद्धा मला सद्गुरु तोडलिंग शिवाचार्य महाराजांच्या कृपाशिवाने या ठिकाणी सेवा प्राप्त झाली. एवढं सामर्थ्य आहे महाराज. पण त्यासाठी तुम्हाला तेवढा दृढ श्रद्धा भाव त्या चरणावरती आपल्याला ठेवावा लागतो. आणि या देहाचं सार्थक करायचं असेल तर आम्हाला याचं कल्याण करायचं असेल तर योग्य गुरुच्या मार्गदर्शनावर जावं लागतं महाराज. हा देह आम्हाला दिलेला आहे, कशासाठी दिलेला आहे महाराज? देह दिला देह
आणि तो हा झाला फाटा वाधिकेचा. हा देह आम्हाला दिलेला आहे, भगवंताला दिलेला आहे. आणि हा देह दिला कशासाठी? भजनासाठी दिलेला आहे महाराज, भोजनासाठी नाही. हो, सध्या काय झालेलं आहे महाराज? भजनापेक्षा जास्त लक्ष भोजनावर चाललेलं आहे. हा देह आम्हाला दिलेला आहे भगवंताचं भजन करण्यासाठी, पण आम्ही फक्त घालवतो आहे भोजन करण्यासाठी. भोजनासाठी बसायला गेलो महाराज, आज कुठेही जा, पंक्तीला असतं 1008 आणि कीर्तनात असतं 60. किती? पंक्तीला 1008 आणि कीर्तनात फक्त 60. एवढा मोठा मांडव असते, 5च पांडव असते. एवढी वाईट अवस्था आहे महाराज. खाण्यासाठी सर्व चालू आहे. खाण्यासाठी बरं, हेच खाल्या नसलं ना महाराज, कोणी पैसे खाय, हो, कोणी कोणाची संपत्ती खाय, कोणी कोणाचं घर खाय, काय माणूस खाण्याचे प्रकार. एवढं आमचं भोजनावरच ध्यान, भजनावर. देवानं आम्हाला दिलेला आहे, पण हा फाटा आलेला आहे. तो फाटा कशाचा आहे? संसाराचा आहे. पण हा संसार कसा आहे? शाश्वत आहे का? क्षणभंगुरी याचा क्षणभंगुर नाही. बघा महाराज, काहीच नाही, याचा भरोसा कुठलाच नाही. तुम्ही याच्यात किशी जरी आशा बाळगली तरी तुमची आशा पूर्ण होणार. ही आशा तुमची अशी बेडी आहे, संसारामध्ये अडकण्याची बेडी आहे. एकमेव अशा बेडी आहेत महाराज. जर तुम्हाला बेडीमध्ये जखडलं, लोखंडाच्या बेडीमध्ये जखडलं, तर ती बेडी तुम्हाला बंधनात बांधण्याचं काम करते. पण आशा नावाची एकमेव अशी बेडी आहे, जिथे तुमच्या पायाला बांधली तर माणूस पळत सुटतो. आशाना मनुष्याला काचित आश्चर्य शोध करा, या बद्धा प्रदावंतो मुक्त तिष्ठांती पंगुवत. असे सुभाषितकारांनी सुभाषित सांगितले. या ठिकाणी सुभाषितात आम्हाला काय सांगत आहे की आशा नावाची बेडी जर आमच्या पायाला बांधली गेली, तर आशा नावाच्या बेडीमुळं आम्ही मुक्त न होता आम्ही काय होतो? आशेमध्ये जायला पळायला लागतो. त्या बेडीच्या पायाला तुम्ही जखडून जात नाही, तर तुम्ही पळायला लागता. कसं असतंय? एखाद्या झोपडीमध्ये राहणारा माणूस आहे, रोज मजुरी करून खाणारा माणूस आहे, 4-2 दिवस जर रोजगार गेला तरच त्याचं घर चालणार आहे. असा माणूस आहे, कुठंतरी झोपडीत आहे महाराज, त्याला पण कुठे घेऊन चालायची आशा आहे. त्याच्या बायकोला वाटतं आपण का कमीत कमी 2-4 पत्राचं का असावं, चांगलं स्वतःचं घर असावं. ही आशा लागलेली आहे. कशाची? संसाराची आशा. बरं ठीक आहे म्हणजे महाराज, आता गावचा प्रचार चालू झाला, निवडणुका लागलेल्या आहे. सगळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका सगळे निवडणूक लागलेले आहे. आणि निवडणूक लागल्याच्या कारणानं अगोदर या ठिकाणी सर्वांना आपले कामं करून घ्यायचे. मतदाराचं मन जिंकायचं आहे, त्याला सुद्धा आशा लागलेली आहे. याचं मतदान आपल्याला पाहिजे, तर याचे काहीतरी काम आपल्याला अगोदर करावं लागतं. चला म्हणजे महाराज, मोदी सरकारनं स्कीम दिलेली आहे, घरकुल बांधायचे आहेत. गावातलं टार्गेट पूर्ण करा. जे जे लोकांना घरकुल पाहिजे असते त्याला ताबडतोब घरकुल देऊन टाका. आणि आता आश्रमावर बसले महाराज, आम्हाला फुकटात भेटलं तर नको नाही. फक्त एकमेव अशी गोष्टी आहे जी फुकट जरी दिली तरी कोणी घ्यायला तयार नाही, ते भगवंताचं नाव सांगितलं. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लागे रोल मुका, तरी कोणी घ्यायला तयार नाही. देव मंदला भाव बुडाला काय कर. जगद्गुरु तुकोबा सांगतात, स्वतःच्या डोक्यावरती दुकान घेऊन हिंडले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. हा इतका आला घर पुसून देव
देव घ्या कोणी देव घ्या. साहित्य आला या घरापासून तरी कोणी घ्यायला तयार नाही. मला दारावरती जर एखादा केळावाला आलं, सफरचंदावाला आलं, एखादा भाजीपाल्यावाला आलं, आलू गोबी मटर टमाटे हे घेण्यासाठी बाया धावत सुटतात. तेच त्या ठिकाणी देव जर विकायला आला तर कोणी घ्यायला तयार नाही. म्हणजे विचार करा, तुम्ही जर असा विचार करत असाल की लोक आताच भजनाला करायला कंटाळलेले आहेत, भजनाकडे वळत नाहीत, मग त्यावेळेची परिस्थिती काही वेगळी नव्हती. का? कारण की साहित्य रचना त्याच वेळेस होत असते ज्या वेळेस त्या ठिकाणी घटना त्या ठिकाणी अस्तित्वात असतात. त्याचा इतिहासाचा लेखाजोखा साहित्यामधून या ठिकाणी दिसत असतो. म्हणजे त्यावेळेस लोक एवढं भजन करणारे होते का, देवदेव करणारे होते का, नव्हते. पण तरी ते लोक समाधानी होते. हा मोठा विषय महत्वाचा आहे. पण आज आमच्याकडे सगळं आहे. घरामध्ये आमचं सगळं टापटीपण आहे. नळ लावला जागेवर पाणी येतं, बटन दाबला ताबडतोब कूलर लागतो, फॅन लागतो, एसी लागतो, सगळ्या गोष्टीच्या सुखसुविधा आहे. एक गोष्ट आमच्याकडे नाही, ती म्हणजे समाधान आहे. आमच्याकडे काय नाही तर समाधान नाही. आणि समाधान आम्हाला शोधायचं असेल तर आपला मार्गदर्शन असणं आवश्यक आहे. संप्रदायाची जरी निर्मिती झाली असेल तर कुणापासून झालेली आहे महाराज? संप्रदाय कुठलाही असू द्या, शैव असो, वैष्णव असो, शाक्त असो, गणपती असो, नाथ असो किंवा इतर कुठले जे काही आपले संप्रदाय आपल्या धर्मामध्ये आहेत, त्या सर्वांचं आदिमूळ कोणी असेल तर भगवान शंकर आहे. भजन करी महादेव आदिनाथ गुरु सकळ सिद्धार्थ मच्छिंद्र जयाचा हा आदिनाथ आहे महाराज. आदिनाथ हा शब्द जर कोणासाठी वापरलेला असेल तर फक्त भगवान शिवासाठीच वापरलेला आहे महाराज. म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्र ही वारकरी संप्रदायाची गुरु परंपरेनुसार आहे महाराज. पण आमचा शैव संप्रदायाची परंपरा सुद्धा शैवगामापासूनच झालेली आहे. आणि परमरहस्यामध्ये सुद्धा हेच वर्णन माऊलीने आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. का? म्हणजे आमच्या धर्मावरती दृढ श्रद्धा निष्ठा तेवढा भाव आहे म्हणून हे सर्व साध्य झालेलं आहे. आणि आम्हाला शिवभक्ताला काय लागतं महाराज? इतर कुठलं सुद्धा साधन लागत नाही, फक्त निष्ठा तेवढी दृढ लागते. हेच आम्हाला वारंवार संतांनी सांगितलेलं आहे. शिवभक्ता लागे निष्ठा म्हणजे स्वभाव. आणि कोण सांगायला? हे मी सांगायलो. हो कपिल महाराज हे कोण सांगायले? शिवभक्ताला निष्ठावंत भाव, शिवभक्ताला निष्ठावंत भाव. या ठिकाणी आम्हाला सांगायले. कोण सांगायले? संतजी या ठिकाणी सांगायले. शिवभक्ताला निष्ठा सांगे सदाशिव तुम्ही लागे. हे कोण सांगायले? मी सांगायला म्हणून तुम्ही ऐकू नका. आणि मनमत माऊली सांगायले म्हणून सुद्धा लोकांनी ऐकलं का? नाही. पण हे सांगायले कोण? तर स्वतः भगवान सदाशिव या ठिकाणी माता पार्वतीला उपदेश करत आहेत. ह्या आम्हाला काय केलेलं आहे? शिवभक्ताला काय पाहिजे? दृढ श्रद्धा निष्ठा अशा भाव असणं गरजेचं आहे हे आम्हाला सांगितलेले. आणि हा भाव आमच्या मनात निर्माण करायचा असेल तर आम्हाला सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे. आणि गुरुचं मार्गदर्शन असल्याशिवाय जीवाचं कल्याण होत नाही. म्हणून या ठिकाणी सांगितलेलं आहे महाराज, आम्हाला मेलो तरी आमचा जन्म कोणाच्या पोटाला झाला पाहिजे? गुरुंचाच. गुरुच्या सेवेसाठीच आमचा जन्म झटला पाहिजे. आणि हेच आमच्या विषयाचं मूळ तत्वज्ञान आहे. गुरुलिंग जंगम सेवा हा स्वधर्म आपला ठेवा. हा आमचा स्वधर्म आहे. आणि ही निष्ठा आमची या ठिकाणी अचल असणं गरजेचं आहे. आणि संसारात आम्हाला बंधनाच्या बाधा झालेल्या आहे. कोणत्या बाधा झालेल्या आहेत त्याचा उपाय कोणाकडे? हेच महादेव प्रभू
रोगाची महाराज. जसं आपण बघतो महाराज, हे शरीराचे रोग आम्हाला लागलेले आहेत. कुणाला ताप येते, कुणाला खोकला येतो, कुणाला सर्दी येते, कुणाचे हातपाय दुखतात, कुणाला कुठले तरी रोग आहेत, कुणाला टीबी आहे, कुणाला कॅन्सर आहेत. असे बरेचसे प्रकार शारीरिक रोगाचे आहेत महाराज. पण ह्या शारीरिक रोगावरचे उपाय करण्यासाठी तेवढे तज्ञ डॉक्टर या ठिकाणी आज निर्माण झालेले आहेत. MBBS आहेत, MD आहेत, सर्जन आहेत, कार्डिओलॉजिस्ट आहेत, हार्ट स्पेशालिस्ट आहेत. नव्हे तर सर्व उपलब्ध आहेत. पण त्यांच्याकडे आमच्या फक्त शारीरिक रोगाचे औषध आम्हाला मिळू शकतात आणि त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर आमच्या भवरोगाची बाधा या ठिकाणी जाऊ शकत. पण या भवरोग म्हणजे नेमकं काय, हा महत्वाचा मुद्दा. आज तुम्ही किती वेळेस सांगायला म्हणता भवरोग आहे, भवरोग आहे, भवरोग आहे, म्हणजे नेमका रोग कोणता आहे? हो, शब्द एकच कानी येतोय माणसात, किती वेळ सांगताय भवरोग म्हणजे नेमका. या रोगाचे प्रकार किती आहे? 6 आहे. भवरोग किती आहे? 6 आहेत. षडविकार आहेत. या षडविकाराचं औषध सद्गुरूकडे आहे. हे औषध भगवंताकडे जरी तुम्ही गेला, देवाच्या मंदिरात तुम्ही गेला, डोका आपटून जरी गेला तरी तुम्हाला औषध सापडणार नाही. या रोगाचं औषध करायचं असेल, चित्ताचं समाधान पाहिजे असेल तर सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे. हा भवरोगाची बाधा आहे, षडविकार आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि हे अहंकार, हे 6 षडविकारांचे रोग आहेत. या षडविकारावरती आम्हाला विजय प्राप्त करायचा आहे. आम्हाला मार्गदर्शन सद्गुरूचं असणं गरजेचं आहे. आमचे सर्व दोष नाहीसे करण्याचं सामर्थ्य या ठिकाणी कोणाकडे आहे? सद्गुरूंकडे आहे. शरण येती त्यांचे राहून येते पातकाचे देश अंगीकारी. आमचे सर्व दोष ते या ठिकाणी स्वीकारतात महाराज आणि आमच्या जीवाचं समाधान करतात. तुम्ही म्हणसाल काम म्हणा, असं नेमकं होईल काय? तर काम हा सर्वांचा बाप आहे. काम नाडीले जनाला अंतरपडे विजय कोणीच मिळवू शकलेलं नाही. हा काम नावाचा रोग जर आम्हाला भस्म करायची ताकद कोणामध्ये असेल, केवळ आणि केवळ भगवान शिवाकडे. तयावादी क्रोध काम कोण सांगितलंय? वाचे वदता शिव नाम. नाथ महाराज आम्हाला शिव भोळा
वाचे वदताशी तयानवादी क्रोधजा हे कोण सांगतंय मला? नाथ महाराज सांगत आहेत. श्रीमंत संत शांती ब्रह्म म्हणून ज्यांची ओळख आहे असे पैठण निवासी नाथ महाराज आम्हाला या ठिकाणी सांगत आहेत की शिव भोळा आहे पण कसा आहे? चक्रवर्ती आहे आणि त्याचे पाय माझी चित्ती. हायकायला हाय का कोणी चेती? हो का झोपले? नाही चेतीच आहे. नाही तर कसं ते शिव भोळा चक्रवर्ती आणि त्याचे पाय माझी चित्ती. ऐकायलाच नसते चेती. काय करावं कीर्तन हेच कळत नाही कुणापाशी. शिवार नाथ महाराजांनी चक्रवर्ती का म्हणलेलं आहे महाराज? का म्हणजे अवघ्या ब्रह्मांडाचे सत्ता कोणाच्या मर्जीने चालत असेल तर भगवान शिवाच्या मर्जीने चालते. आणि महाशिवरात्रीचं पावन पर्व हे 5 पर्वण्यामध्ये भागवत धर्मामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं मोठं पर्व जर कुठलं शिवरात्री पर्व थोर सर्व पर्वाची आगर सर्व पर्वाची आगर सर्व पर्वाची आगर शिवरात्री शिवरात्री पर्व थोर आहे आणि सर्व पर्वाचा आधार आहे. म्हणजे काय? सर्व पर्वाचं भांडार आहे. इथून सुरुवात आहे. या ठिकाणी भगवान शिवाची पूजा सर्वप्रथम या ठिकाणी ब्रह्मा विष्णू ज्या दिवशी केली होती तो दिवस म्हणजे महाशिवरात्र आहे. याची कथा आहे महाराज शिवपुराणामध्ये आलेली की ज्या वेळेस या ठिकाणी ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यामध्ये वाद चाललेला आहे की कोण सृष्टी निर्माण केलेली आहे आणि सृष्टीचा अधिष्ठाता कोण आहे. सर्वप्रथम या ठिकाणी मी उद्भवलो आणि माझ्याकडून ही सृष्टी चालते असं दोघांचा वाद लागलेला आहे महाराज. आणि हा वाद सुरू झालेला आहे माघ शुद्ध दशमीला. हा मार्गशीर्ष शुद्ध दशमीचा वाद आहे. तिथून 100 दिवस लागले होते महाराज. का? आणि त्या दिवशी प्रथम क्षणी या ठिकाणी एक ज्योती प्रकाशमान झाली. एक मोठा पिंड या ठिकाणी वस्तुमान झाला आणि एक गर्जना झाली. तुमच्या दोघांपैकी जर कोणी याचं डोक शोधून आलं तर त्या ठिकाणी मी त्याला पूजेचा मान देईल, सर्वश्रेष्ठ घोषित करेल. अशी एक गर्जना झाली होती, आकाशवाणी झाली होती. आणि त्यानुसार विष्णुदेव आणि ब्रह्मदेव या ठिकाणी एक पाताळाकडे गेले, एक स्वर्गाकडे गेले. दोघही 100 दिवस फिरून आले आणि त्यांना त्याचा तळ सापडलं नाही. पण शेवटी ज्यावेळेस थकून आरून ते या ठिकाणी उपस्थित झाले त्यावेळेस या ठिकाणी ज्यावेळेस सांगण्यात आलं भगवान श्रीहरी नम्र होते. ते म्हणजे देवा मला काही याचा अंत लागला नाही, त्याचा काही धारा लागला नाही, त्यामुळे मी काही तुमचं शेवटचं टोक मला या स्तंभाचं सापडलेलं नाही. पण ब्रह्मदेवाने या ठिकाणी मला चालवायचं ठरली, खोटंपण केलं आणि म्हणले मी बघून आले म्हणले आणि त्या ठिकाणी एक कमळ आहे म्हणले आणि केतकीचं पुष्प याचं साक्षी आहे म्हणले आणि त्याला घेऊन आले आणि म्हणाले हा साक्षीदार आहे म्हणजे मी शेवटचं रूप पाहून आलेलो आहे. पण ही गोष्ट सत्य नाही हे भगवंताला माहित आहे. तुम्ही किती जरी खोटं बोलण्याचा प्रयत्न केला, तुम्ही किती जरी देवावरती पाणी घातलं, तुम्ही किती जरी देवाची आराधना केली, किती जरी व्रत केले, किती जरी उपासना केल्या, किती जरी माळा घातल्या, अवघ्या गावाला हिंडत फिरला, किती देवदेव करत बसला, पण कर्म जर चांगलं नसेल तर तुमचं कुठंच कल्याण केली या कर्माचे भोगावे फळ. 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 पापी
कर्माचं फळ आम्हाला मिळल्याशिवाय महाराज या ठिकाणी मुक्तता मिळत नसते महाराज. ब्रह्मविवेक पुराणामध्ये सुद्धा सांगितलंय कर्म कसं आहे म्हणजे याचं फळ कुठंच सुकत नाही. कल्पकोटी शके, कल्पकोटी किती जरी असे युग येऊन गेले, 100 कोटी युग जरी येऊन गेले, किती जरी येऊन गेले, तर तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला भेटल्याशिवाय तुमची मुक्तता होणार नाही. जर तुम्ही चांगलं कर्म कराल तर चांगलंच फळ मिळेल, वाईट जर कर्म करणार तर वाईटच तुम्हाला फळ मिळेल. तुम्ही हा देह दिलेला आहे, भजनासाठी दिलेला आहे, आम्हाला त्याचे भजन घडावं लागल. पण हा देह कसा आहे, अलभ्य हा लाभ नरदेह आहे. अलभ्य लाभ नरदेह आएगा, अलभ्य लाभ नरदेह आएगा. रावणा को कैसा राजेगा, अलभ्य लाभ नरदेह आएगा, अलभ्य अलभ्य हा लाभ नरदेह असा लाभला तो कैसा गमवी मग कोण्या देही करायला सार्थक पहाव विवेक करून. आम्हाला विवेक करायचा आहे, विचार करायचा आहे, सद्विचार करायचा आहे. म्हणून संतांनी सांगितलं हा देह कसा आहे, दुर्लभ आहे आणि यामध्ये आम्हाला भजन करायचंय, याच आम्हाला संकीर्तन करायचंय आणि यासाठी आम्हाला काम क्रोध या षड्विकारावरती विजय प्राप्त करायचा आहे आणि अक्षय सुखाची आम्हाला प्राप्ती करायची आहे. तर आम्हाला शरण गुणाला जावं लागल. सद्गुरु सुजाण वैद्य आम्हाला शरण जायचंय, कुणाकडे जायचंय, सद्गुरूकडे जायचंय. सद्गुरु आणि गुरु यामध्ये फरक आहे. शरण जायचं पण कुणाला जायचं, का जायचं, कशासाठी जायचं, हा महत्वाचा मुद्दा आहे. सद्गुरूकडे जाऊन आम्हाला मागायचं काय, सद्गुरूला शरण जाऊन आम्हाला पाहिजे काय, याचा विवेक आम्हाला या ठिकाणी करायचा आहे आणि तो विवेक घेऊन आम्हाला सद्गुरूच्या शरणाशी जायचंय, सद्गुरूचं मार्गदर्शन घ्यायचं. आम्ही सद्गुरूकडे जातो, गुरुकडे जातो, गुरु माऊलीकडे जातो, त्यांना मागतो काय महाराज, संसारातल्या गोष्टी मिळाला काय करा महाराज, वर्ग आहे 20-22 वर्ष झाली, नेमकं शिक्षण झालं, नोकरी बिकरी लागायची आशेत होतं, ती काही लागली नाही, इकडे तिकडे काम करते, तसं लग्न होईल. असं तुम्हाला जर बायको पाहून द्यायचं काम सद्गुरूचं आहे का, तुमच्या पोराला पोरगी पाहून देण्याचं काम सद्गुरूचं आहे का, कशात आहे. आमच्या घरामध्ये महाराज म्हणे वास्तू दोष लागलेला आहे, हे लागलेलं आहे, ते लागलेलं आहे, फलाला लागलेला आहे, हिमका लागलेला आहे, ढिमका लागलेला आहे, हे औषध सांगायसाठी सद्गुरूकडे जायचं का. तुम्हाला मी काय सांगतो, कुठला वास्तू दोष लागत नाही, ग्रह दोष लागत नाही, कोणतेही दोष लागत नाही, तुमचं कर्म चांगलं ठेवा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय. आणि याचा उपाय तुम्हाला सद्गुरूकडे मिळेल, हा तुमचा प्रमाण. असं जर कोणी करत असेल तो सद्गुरू नाही, हे माऊली परमरसाच्या माध्यमातून सांगतात. अभ्यास महाराज हा ग्रंथ फक्त पारायणापुरता न ठेवता त्या ग्रंथाचा आत्मस्वरूप आम्हाला घ्या महाराज. का, सार वेदांताची निवडी. या ग्रंथात काय आहे, त्या ग्रंथाची थोडी आम्हाला सांगते. परमरहस्य ग्रंथ शिवयोग विचार सांगितला, साहित्याचा आम्हाला महत्व सांगत आहे. हा ग्रंथ कसा आहे, परमरहस्य ग्रंथ, ग्रंथराज
थोर शिवयोग विचार संगीत हा ग्रंथामध्ये कशाचा विचार आलेला आहे? आमच्या संस्कृतीचा विचार आलेला, आमच्या धर्माचा विचार आलेला आहे, आमच्या आचरणाचा विचार आलेला आहे. म्हणून या ठिकाणी सांगितले आहे महाराज, एक तरी होवी अनुभवावी. हे ग्रंथ कसे आहे? श्रेष्ठ आहे, थोर आहे, आणि यांच्या मार्गावरती आम्हाला जायचंय. आणि हा मार्ग दाखवणारे कोण आहे? सद्गुरू आहे. नामामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वर एक तरी होवी अनुभवे का? आणि स्वमुखे स्वयं बोल कुशली आहे. हा मला प्रमाण आहेत मला, पण कसं वेळेच्या मर्यादा आहेत आणि वेळ कमी आहे. सर्व प्रमाण आहेत, सर्व गीता आहेत, ज्ञानाचे सगळे विषय घेत बसायला आपल्यापाशी वेळ पुरत नाही. 10:30 वाजले अवघी थोड्या सेकंदामध्ये आपला जशी. म्हणून माझी एक स्वतःची पद्धत आहे महाराज कीर्तन करण्याची. अभंगाचा पूर्ण भावार्थ अगोदरच मी सांगत असतो का की बोलण्याच्या ओघामध्ये नंतर वेळ मिळेल किंवा नाही मिळेल, आणि अभंगाचा या ठिकाणी विस्तृत नियोजन होईल की नाही होईल सांगू शकत नाही. म्हणून अभंगाचा अगोदर पूर्ण विश्लेषण करून सांगायचं, आणि मिळालेल्या वेळेमध्ये जेवढं चिंतन आपल्याला मांडता येईल तेवढं मांडण्याचा प्रयत्न करायचा. शिवाय हे ग्रंथ कसे आहेत? श्रेष्ठ ग्रंथ आहेत. हे पूजा करण्यापुरते नाही, हळदी कुंकू लावून ठेवण्यापुरते नाही. त्या ग्रंथाचं पारायण करायचंय आणि आम्हाला पारायण व्हायचंय कशात? भगवंताच्या भक्तीमध्ये, त्या देवाच्या भक्तीमध्ये. हे संत सांगतात महाराज, सांडोणीला जा सन्मान करावे भजन प्रेमानंदे. हे कसं करायचंय? मनाची आवड आनंदाने वागायचं. कोणी जबरदस्ती करायला लावायला म्हणून करायचं का? करावंच लागते म्हणून करायचं का? असे नाही. मनाची आवड असावी लागते, परमार्थाचे साड असावं लागतं, तर ह्या गोष्टी घडत असतात महाराज. बहुत जन्मीचे सुकृत आहे, म्हणून आम्हाला या ठिकाणी हा देह दिलेला आहे, आणि त्या देहाचं सार्थक करायचंय तर भगवंताचं भजन आम्हाला करावं लागतं. हे कसं करायचंय? मनाच्या आनंदाने करायचंय महाराज. कोणी दंडुका घेऊन तुमच्या मागे लागलं म्हणून करायचं का? नाही. का? कारण काळ बसलेला आहे कशासाठी? आम्हाला देण्यासाठी, आम्हाला खाण्यासाठी. का? कोण दिवस येईल कैसा नाही, कोण दिवस येईल कैसा. या ठिकाणी आम्हाला काय करायचंय? दिवस कोणता कसा येणार आम्हाला माहिती आहे का? आमचा जीव किती क्षणामध्ये ते आयुष्याकडे सांगता का? आज या ठिकाणी उभं राहून आम्ही कीर्तन करतोय, पण या पुढच्या क्षणाला काय होईल सांगता येत नाही. आज बसलेले सर्वजण कीर्तन आहे, उद्या एवढेच माणसं असतील का सांगता येत नाही. हा भरवसा नाही मला. कोण देव का? नाशिवंत देह जाणारा सकळ आयुष्य खातो घडी घडी काळ वाट्याची पाय अजून तिथे आहे. अवकाश म्हणून होत सावध आणि जा गुरुच्या चरणाला, आणि गुरुशी शरण जा, आणि त्याच्याकडून काय कर? ते बीज कशामध्ये घे? कानामध्ये घे. हेच या ठिकाणी महादेव सांगत आहे. तत्वमसि पद आठवी नाद. तत्वमसि पद आठवी नाद. तत्वमसि पद आठवी नाद. तत्वमसि पद आठवी नाद. नवनीत गीत रूपी
तत्वमसी पद दाखवले श्रवणे ते बीज रोपी. हे महादेव प्रभू आम्हाला सांगत आहे तुम्ही कोणाला शरण जा, सद्गुरूला शरण जा. आणि या सद्गुरूला शरण गेल्याच्या नंतर काय होईल, तत्वमसी पदाची प्राप्ती तुम्हाला या ठिकाणी होईल. तेने तुम्हाला तत्वमस पाहून हे पद आम्हाला मिळायचं आहे, आम्हाला सद्गुरूला शरण. तेने श्री गुरुशी शरण जाता तेने बोध होईल तत्वता. अष्टावरणांची महता क्रियेसहित सांगेजो. हे माऊली आम्हाला परमरसाच्या माध्यमातून सांगतायत महाराज आम्हाला या लागे गुरुशी शरण जाता तेने शिवबोध होईल तत्वता. आम्हाला गुरुला शरण गेल्याच्या नंतर कोणता बोध प्राप्त होणार आहे, तर शिवबोध या ठिकाणी प्राप्त होणार आहे. हा बोध आम्हाला कोणी देऊ शकत असेल तर फक्त आणि फक्त सद्गुरू. सद्गुरू वैद्य आहे आमचा, यासाठी आम्हाला त्यासाठी त्या सद्गुरूकडे शरण जायचंय. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अहंकार यांचा आम्हाला दमन करायचंय आणि एक मंत्र गुरु करून घ्यायचा आहे आणि त्या मंत्राच्या जोरावरती आम्हाला आमचं जीवाचं कल्याण करायचं. आणि हा मंत्र आम्हाला गुरु सांगतात. जसे आम्हाला चमत्कार सांगणारे महाराज आहेत, गुरु आहेत, उपस्थित आहे ठिकाणी बरेचसे भटबामण आहेत. त्याच्याकडे तुम्ही जाता आणि तुमच्या संसाराच्या रोगाचे उपाय त्यांना विचारता. ते तुम्हाला सांगतात 13 गुरुवार करा, 18 सोमवार करा, 14 रविवार करा, कोणतं हे व्रत करा, कोणतं ही उपासना करा, कुठं नारळ फोडा, कुणाला नवस करा, कुठं बोकडं कापा. यानं तुमचं काहीच भलं होणार नाही. पण तुम्ही सद्गुरूकडे जर शरण गेला, सद्गुरू चांगल्या गुरुच्या मार्गदर्शनाकडे गेला तर ते पहिलेच म्हणतात शिष्य आपला गरीब आहे, परिस्थिती हालाकीची आहे, बिचारा काही कारणास्तव अडचणीत आलेला आहे, त्याला खर्च आपला घालता सोपा सरळ स्वतः उपाय सांगतात. आणि घरी जाऊन फक्त तू काय कर म्हणतात, एक माळ घे आणि त्या माळाचा अखंड जप कर. त्याच्या कानामध्ये मंत्र सांगतात आणि त्या माळेमधून त्याचं त्या ठिकाणी जीवाचं कल्याण करण्याचं काम या ठिकाणी सद्गुरू करत असतात. कुठे तुम्हाला लिंब नारळ देत नाहीत महाराज. आशा धरून बोधीना पूजा मान इच्छिना परस्त्रीस पाहिना कदा दृष्टी. हे लक्षण आहे कुणाचे आहेत, सद्गुरूचे. यासाठी हे लक्षण आहे. कुठं सांगितले, परमरहस्यामध्ये सांगितले. कुठं बाजूला जायची गरज नाही. पण हे आम्ही आत्मसात करणं गरजेचं आहे, याचं पारायण करणं गरजेचं आहे. त्यावेळेस आम्हाला सर्व गोष्टी लक्षात येतात. आम्ही सद्गुरूकडे जातो पण फक्त काय मागायला जातो, संसाराचे सुखच मागायला जातो. आत्मिक सुखासाठी आम्ही जात. कोण म्हणलं देवाकडे सद्गुरूकडे गेल्याच्या एखाद्या मार्गाच्या गेल्याच्या नंतर महाराज मला तुमच्या सोबत येऊ द्या, महाराज मला तुमच्या सानिध्यात राहू द्या, महाराज मला तुमच्या सोबत राहायचंय, तुमची सेवा करायची आणि तुम्ही मनसात तसंच मला आचरण करायचं आहे का कोणी? महाराज नाही. आजही संत नाहीत का? संत आहेत. आजही श्रेष्ठ पुरुष नाहीत का? आहेत. पण या संतांच्या पायावरती डोकं ठेवायला सर्व तयार आहे. तर संतांच्या पावलावर चालण्याचा विचार तुमच्या डोक्यात येत नाही. पायावर डोकं आपलं तुमचं कल्याण होणार असतं तर कित्येक लोक आज या ठिकाणी पाया पडायला येतात, सगळे सुखी झाले असतात, सगळ्यांचंच कल्याण झालं असतं. देवाच्या मंदिरात रांगा लागलेल्या आहे, दर्शनासाठी चेंगराचेंगरी व्हायलेली आहे, तरी तुमचं कल्याण होत नाही. म्हणजे दोष कुठं आहे? तुमच्या विचारसरणीमध्ये आहे, तुमच्या कर्मामध्ये आहे. आणि तुम्ही किती जरी देवदेव केलं, काही जरी केलं, तुमचं काहीच होणार तरी ते होणार. आता पाहिजे की नाही, माझ्या नातीचं लग्न मला भेटत की नाही, तिचा नातू माझ्या मांडीवर खेळल का नाही, एखादा नातू आणखी एकदा होऊन मला लाता घालल का नाही, इथपर्यंत आम्ही विचार करत बसतो महाराज. पण जे व्हायचंय ते होणार आहे का? तरी ते होणार चुके ना हो. सांगितलं
याला की जाऊ नको, साधूला बोलू नको, त्या पुत्राशी मनामध्ये जावं लागल, काहीतरी घटना घडती. पण जन्मजयाने ऐकलं होतं का नाही, काळा घोडा घेऊनच जाण्याची वेळ त्याच्यावर आली आणि तसाच त्याचा अंत झालेला आहे. बरेचसे प्रमाण आहेत. मला भीष्माचार्याला सुद्धा कर्माचं फळ भोगावं लागलेलं आहे, पांडवांना सुद्धा त्यांच्या कर्माचं फळ भोगावलेलं आहे. इथं देवाला चुकलं नाही तर तुम्ही माणसं आहात, तुम्हाला कुठून कर्माचं फळ चुकणार आहे? किती देवाचे उपवास केल्याने तुमच्या कर्माचा नाश होणार आहे? किती देवाच्या मंदिरा कधी नारळ फोडल्याने तुमच्या देवाचा वरचा तुमचं कर्म माफ होणार आहे? तुम्हाला मिळणार. राजाचे रंक झालेले आहे, तर तुम्ही रंकाचे राव होण्याचे स्वप्न बघत असाल आणि देवाला जर तुम्ही म्हणत असाल आम्ही एखादं पाणी एक लोटा जल आणि सब समस्या का हल, हा सगळ्यात मोठा गैरसमज तुमच्या डोक्यातून काढून टाका. ज्यानं देवाला 10 मस्तक चढवली त्या रावणाचा अंत झालेला आहे. तुमचं कल्याण होईल. केली कर्म झाले, केली बोधाले, उपजले मेले. नाथ महाराजांनी हरिपाठाच्या माध्यमातून आम्हाला सांगत आहे, हरिपाठाचं प्रमाण आहे, नाथ महाराजांच्या हरिपाठाचे प्रमाण आहे. केले कर्म, तुम्ही जे कर्म कराल त्याच कर्माचं फळ तुम्हाला भोगावं लागणार आहे. महाराज, तुम्ही जर दारू पिऊन आलात तरच तुम्ही नालीत पडण्याची शक्यता आहे. पाणी पिऊन आलेला माणूस नालीत पडू शकत नाही. हो महाराज, ज्यानं जास्त गोड खाल्लं त्याला शुगरची भीती आहे, दुसऱ्या माणसाला. ज्यानं जास्त तिखट खाणार त्यालाच सकाळी त्रास होणार आहे. जे माणूस चांगलं खातो, व्यवस्थित अन्न खातो, त्याला होणार नाही. आलंबे हा लाभ नरदेहाचा. आम्हाला मिळाल्या या देहात काय करायचंय? उलटा अर्थ घेतात. बाबा कुत्र्या मांजराला दारू पिता येते का, असंही म्हणणारे लोक. माणसाचाच मिळालं तर करून घ्या, आपण थोडं थोडं घेत जावं, अशी त्याची बी इच्छा असते आपली. एक नाही, आम्ही एक रसायन घेतो महाराज. कशाचं घेतो? आमचा वैद्य कोण आहे? सद्गुरु सुजान वैद्य माझा असल्यामुळं आम्ही कोणतं करतो? भवरोगावरी दिव्य भवरोगावरी दिव्य रसायन, भवरोगावरी दिव्य रसायन, भवरोगावरी दिव्य रसायन, औषध घेताना जीवना, दिव्य रसायन सद्गुरु सुजान आमचा वैद्य असल्या कारणानं आम्हाला त्याने दिलेला आहे. आणि ते औषध आहे, तो मंत्र आहे. कसा आहे? तारक मंत्र श्री गुरुचा. ओम नमः शिवाय भव. तारक मंत्र आहे महाराज. हा मंत्र आम्हाला कोणाकडून प्राप्त झालेला आहे? गुरुकडून.
आमचं कल्याण होणार आहे महाराज. आज मार्केटमध्ये बरेचसे नवीन मंत्र आलेत महाराज. कोणी कोणते मंत्र सांगायले, कोणी कोणता मंत्र सांगायले, आणि आमची दृढ श्रद्धा भक्ती भाव आम्ही विसरून चाललेले आहोत आणि हा मंत्र आम्ही विसरत आहोत. तुकाराम महाराजांनी सुद्धा ना मंत्र मज कोणता दिलाय? रामकृष्ण हा मंत्र दिलेला आहे. कशाने दिलाय? गुरु परंपरेने दिलाय. आम्हाला सुद्धा आमच्या गुरु परंपरेने मंत्र दिलेला आहे. ओम नमः शिवाय याच मंत्राचं पारायण करायचं, याच मंत्राचा जप करायचा ना भवसागर आम्हाला तरुण झाल्याचं सामर्थ्य या मंत्रामध्ये. पंचाक्षर मंत्राची थोरी कशी सप्तकोटी चौमुखाच्या शब्द सागराचा मंत्री सापडला याला मंत्र म्हणजे ठसवला. हा मंत्र आमच्या मनामध्ये ठसवलेला आहे, बिंबवलेला आहे आणि हा मंत्रच आमचं कल्याण करणार आहे. आणि हा मंत्र आम्हाला कोण दिलेला आहे? आमच्या सद्गुरु सुजान वैद्याने दिलेला आहे. या वैद्याकडे जर आम्ही गेलो तर हा सद्गुरु मला हा मंत्र देतो आणि कुठं देतो? तुमच्या कानामध्ये देतो आणि त्या भगवंताचं तत्वमसी पद आम्हाला या ठिकाणी सांगतो. आमच्याकडे तो दृष्टी देतो की बाबा तुला भगवंत जर पाहायचा असेल तर याच ठिकाणी आहे, तुझ्या हातावरतीच आहे, तुझ्या जवळच आहे. कुठं शोधत बसायचं? कुठं शोधीशी रामेश्वर, कुठं शोधीशी काशी? तिथे भगवंत राहिला उपाशी. आम्ही याला उपाशी ठेवतोय आणि दगड धोंड्याच्या देवाला तुपाशी जीव घालतोय. हे आमचं अज्ञान आहे आणि अज्ञान दूर करण्याचं काम सद्गुरू करत असतात. कसं आहे मला? नेत्र माझी जेणे भरिले अंजन तेने निरंजन सापडले. आमच्या डोळ्यामध्ये ज्ञानाचं अंजन घालण्याचं काम या ठिकाणी सद्गुरू करत असतात. ते मंत्र आम्हाला देत असतात. त्या मंत्राला आमचं कल्याण होत असतं. म्हणून आम्ही या ठिकाणी कोणाला शरण जाणं गरजेचं आहे? संतांना शरण जाणं गरजेचं आहे, सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे. आणि या भवरोगाच्या बाधेवरचा जो उपाय आहे, रसायन आहे, हे काय आहे? शिवनाम आहे. भवरोग जाई जेणे ऐसे दिव्य रसायन घेणे, हे सुद्धा आम्हाला माऊली सांगतात. हे नाम आहे भगवंताचं आहे, शिवाचं आहे. दयान माती क्रोध काम हे नाथ महाराज सुद्धा सांगतात. म्हणजे संत कुठल्याही संप्रदायाची असो तर भवरोगाची बाधा नष्ट करण्याचं सामर्थ्य कोणी एखाद्या भगवंताकडे असेल, भक्त आणि भक्त शिवाकडेच आहे. ब्रह्मदेवाला त्याचा मोह आवडला नाही. स्वतःच्या पुत्रीच्या मागे कामवासनेला गेलेला ब्रह्मदेव आहे, पण कामदेवाला एका क्षणात भस्म करणारा हा महादेव आहे. हे भस्म करायचे, हे रोग आम्हाला सुद्धा भस्म करायचे. आम्हाला सुद्धा नाम त्याच शिवाचं घ्यावं लागत आणि त्याच शिवाचं भजन या ठिकाणी आम्हाला करावं लागतं. सर्वजण एकदा आपण हात वरती करा. आपण या ठिकाणी भगवान शिवाचं भजन शंकर ओमाई
ठीक आहे चालेल. शिवाय या ठिकाणी बघा महाराज, या ठिकाणी आम्ही जर संतांना शरण गेलो, सद्गुरूला शरण गेलो तर काय होईल? ते गुरु आम्हाला एक मंत्र देतील, त्या मंत्राच्या जोरावरती आम्हाला भगवंताचं अस्तित्व हे कणात कणात आहे हे आम्हाला पटवून देण्याचं काम कोण करतं? सद्गुरू करतो. जया अंगी जैसा भाव, तुम्हाला तुमच्या अंगामध्ये जसा भाव आहे, तुमच्या अंतःकरणात जो भाव आहे, त्याच भावामध्ये त्या भगवंताचं दर्शन तुम्हाला देण्याचं काम या ठिकाणी सद्गुरू आपल्या वचनाच्या माध्यमातून करतात आणि आम्हाला तो मार्ग दाखवतात. आणि त्या मार्गावरती गेल्याच्या नंतर महाराज आमचं काय होतं? अंतःकरणातले दोष निघून जातात आणि आम्ही या ठिकाणी निश्चळ पवित्र मनाला भगवंताच्या भक्तीला लागतो आणि त्यानंतर कंत सुख प्राप्त होतं. त्या सुखाचं वर्णन आम्ही वाचन करू शकत नाही. हेच तिसऱ्या चरणाच्या उच्चारण केल्यानंतर त्यांच्याकडून दीक्षा घेतल्याच्या नंतर आम्हाला काय झालेलं आहे? एवढं सुख प्राप्त झालेलं आहे महाराज. आमचं अंतःकरण या ठिकाणी शुद्ध करण्याचं काम सद्गुरू करतात आणि आम्हाला त्यांच्यासारखं करतात. आपणा सारिखे करीत तात्काळ नाही काळ वेळ हे काही क्षण इकडे तिकडे दादा तात्काळ तुमचं कल्याण करण्याचं काम या ठिकाणी संत करतात, सद्गुरू करतात. तुम्ही त्यांच्याकडे जायला उशीर आहे महाराज, पण आम्ही जायला तयार नाही, हा आमचा दोष आहे. आम्ही जातो, जो कोणी चमत्कार सांगतो त्याच्या मागे जातो, जो पोटासाठी बाळ सांगतो त्याच्याकडे जातो, जो स्वतःचा उदरनिर्वाहासाठी भटकंती करतो अशाच्या मागे आम्ही भटकत असतो. म्हणून आमच्या जीवाचं कल्याण होत नाही आणि आमच्याकडे ती दृष्टी येत नाही की आम्ही तो तत्वमसी पद वेदांताचं वाक्य आहे, वेदांताच्या वाक्यावर आम्ही जाऊ शकत नाही, त्या पदाची आम्ही प्राप्ती करू शकत नाही. आणि हे करायचं असं तर गुरुप्रसादाची प्राप्ती आम्हाला आवश्यक आहे आणि गुरुप्रसाद मिळाल्याच्या नंतरच हा सुख आम्हाला भेटू शकतं. का? आम्हाला ध्यास कशाचा आहे? अक्षय सुखाचा. आम्हाला ध्यास कशाचा लागला पाहिजे? अक्षय सुखाचा ध्यास लागला. म्हणून आम्ही पायाशी शरण जाणं गरजेचं आहे. कोणाच्या जाणं गरजेचं आहे? सद्गुरूच्या पायाशी शरण जाणं गरजेचं आहे. संतांच्या पायाशी आम्ही शरण जाणं गरजेचं आहे आणि त्यानं जर आम्हाला जर गेला मंत्र त्या मंत्रानं आमचं कल्याण होणार आहे. आम्ही या सुखाच्या प्राप्तीसाठी अक्षय सुखाचा हे जर अक्षय सुख ब्रह्मानंदी होय हेच पुन्हा लक्ष्मण महाराज सुद्धा सांगतात. गगनी आनंद हा अक्षय सुखाच्या प्राप्तीसाठी जर आम्ही संताला शरण गेलो तर ते जे काय आम्हाला सुख देणार आहे ते गगनात मावत नाही असं संत लक्ष्मण महाराज सांगतात. तर मला सगळा महादेव प्रभू सुद्धा म्हणतात वाचेने ते सुख बोले. हे सुख गगनात न मावणारं सुख जर आम्हाला सद्गुरू देत असतील तर आम्ही वाचेने त्याला काय बोलणार, त्याचं काय वर्णन करणार? पडे हे वाचाही त्या सुखाची काय वर्णावी मी थोडी, पडे माझ पामराची वाचाही आली. त्या सुखाचं आम्ही किती सांगणार आहे? सांगू शकत शब्दामध्ये मांडणं शक्य नाही. जे सुख ज्याला मिळालंय त्या सुखामध्ये जो रममाण झालाय
त्यालाच त्या सुखाचं कळलं कारण काय आहे ते आपलं कल्याण काय झालेलं आहे. आणि एवढं करून सुद्धा जर तुम्हाला आपलं सुख प्राप्त झालं तर हे करण्यासाठी कुठे इतरस्त जायची गरज नाही, देवाला शोधत बसायची गरज नाही. गुरुने एवढे उपकार केल्याच्या नंतर एक अनोखा प्रकारचा उपकार आमच्यावरती केलेला आहे आणि तो उपकार काय? महादेव म्हणे कोटी उपकार, महादेव म्हणे कोटी उपकार, महादेव म्हणे कोटी उपकार, महादेव म्हणे
उपकार करस्थळी शंकर ठेविले. एवढे उपकार केलेत महाराज आमच्यावरती. सद्गुरूंनी उपकार केले, संतांनी उपकार केलेले आहेत. आणि अदृश्य असणारा परमात्मा, निर्गुण असणारा परमात्मा या ठिकाणी शब्दांच्या बळावरती या ठिकाणी सगुण स्वरूपामध्ये आमच्या समोर मांडण्याचं काम संतांनी केलेले आहे, सद्गुरूंनी केलेले आहे. आणि त्या भगवान शिवाचा निर्गुण निर्गुणाचं स्वरूप असलेला पिंड इष्टलिंग आमच्या करस्थळावरती पूजेसाठी आम्हाला आणून देण्याचं काम, आमच्या हातावरती देण्याचं काम या ठिकाणी कोणी केलेलं आहे? सद्गुरूंनी केलेलं आहे. हा दीक्षा संस्कार आमच्या वीरशैव संप्रदायाचा पाया आहे. आणि लिंगार्पित कर्म हाच ही परमधर्म. लिंग माध्यम जगत सर्व. का? लिंगामध्ये सर्व जग आहे. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा लिंग देखिले देखिले त्रिभुवनी विस्तारिले. स्वर्ग दयाची सारुका समुद्र पाळे भिंत देखा शेषासारखी बैसे का जो आधार तिन्ही लोकांचा आधार काय आहे? हे लिंग आहे, हे शिवलिंग आहे, हा शिव आहे. आणि याची सत्ता कशावरती आहे? ब्रह्मांडावरती आहे. आणि एवढ्या ब्रह्मांडाचा अधिपती कसा आहे? भोळा आहे, चक्रवर्ती आहे. आणि त्याचं नामचिंतन हे भोळोगाचं औषध आहे. आणि औषध देणारा सद्गुरु सुजाण वैद्य आहे. हे आम्हाला दिले. कोणी दिले? सद्गुरूने दिले. सद्गुरूला शरण जावं लागल, तेव्हाच आमचं कल्याण होईल. आम्हाला इष्टलिंग पूजा नित्यनेमानं करायची आहे. कशासाठी करायची आहे? आमच्या आत्मकल्याणासाठी करायची. तुमच्या हातावर लिंग दिला म्हणजे गुरुला याच्या बद्दल तुम्ही काय मोबदला दिला कोणी सांगू शकतं? गुरु या ठिकाणी परंपरा आहे. आज आमच्या सद्गुरू राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी 1955 पासून चालू केलेली हा संप्रदायाची भजन परंपरा आहे, दिंडी परंपरा आहे. आणि ही दिंडी परंपरा अविरतपणे चालू आहे. एवढं मोठं बोलाचं कार्य सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी केलेलं आहे. आणि या राष्ट्रसंत गुरुमाऊली यांच्या जीवन चरित्रावरती या ठिकाणी या भक्तिस्थळावरती 24 आणि 25 तारखेला जन्मोत्सव सोहळा आहे. आणि राष्ट्रसंत गुरुवरी यांच्या दिंडीवरती दिंडीचे युगपुरुष म्हणून चित्रपट प्रदर्शित होणार आहे. भक्तिस्थळावरती 24 आणि 25 तारखेला प्रदर्शन सोहळा आहे. राष्ट्रसंतांच्या कार्याला कुठंतरी एक छोटीशी मानवंदना आपल्या समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलाय. असे कित्येक संत आहेत, कित्येक सद्गुरू आहेत ज्यांचे जीवनपट आजही अधोरेखित आहेत. आज आमचं भाग्य थोर होतं त्यामुळे संतांचे पाऊल पाहायला भेटले. राष्ट्रसंत गुरुवर्य शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा सुरू झालेला हा 2006 पासून सप्ताह आहे. या सप्ताहाला आज 19 वर्ष झालेले आहे. हे कार्य कोण करू शकतं? फक्त सद्गुरूच करू शकतात, संतच करू शकतात. हेच कार्यावरती जाणं हे आज सद्गुरूचे लक्षण आहे. आणि या सद्गुरूला शरण गेलो तरच आमच्या जीवाचं कल्याण आहे. हे आम्हाला यासाठी जावं लागलं, सद्गुरूला शरण जावं लागलं, या संतांच्या मार्गावरती आम्हाला. आणि एवढा सोपा मार्ग आम्हाला ठाईच बसवणी करायचं चित्त न लगे सारास. काहीच तुम्हाला कुठे जायची गरज नाही. तुमच्या हातावर आणून दिलेलं आहे, त्याचीच तुम्ही इष्ट भावाने पूजा करा, स्वभावाने पूजा करा, तुमचं कल्याण झाल्याशिवाय. हा अभंगावरती हे बघा निवडलेला अभंग महादेव प्रभूंचा होता. अभंगावरती जसं माझ्या सद्गुरू तोंडीच्या कृपाशीर्वादाने मला बोलण्याची बुद्धी दिली आहे, तो या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला आहे. आणि अभंगाचा विस्तृत नियोजन असंच असू शकल, अभंगाचा प्रतितर्क असाच असू शकल, हा मी ठामपणे सांगू शकत नाही. पण जो काही कृपाशीर्वाद प्राप्त मला सद्गुरूचा झालेला आहे त्या बळावरती जे शब्द मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुम्ही या ठिकाणी